कंधार तालुक्यातील कवटा हे गाव मन्याड नदीच्या काठावर बसले आहे। 1983 साली मन्याड नदीला महापूर आला आणि संपूर्ण गावच पाण्याखाली गेले होते। हा धोका लक्षात घेता गावकऱ्यांच्या वतीने गावाचे पुनर्वसन करा अशी मागणी करण्यात आली होती। आमचे कवटा तालुका कंधार येथे 1983च्या प्रचंड पुरामध्ये पुनर्वसन झालं होतं, परंतु प्रशासनाकडून लाभधारकांना कसल्याच प्रकारचा ताबा दिला नाही, पोझिशन दिलं नाही। फक्त बाउंड्रीवर त्यांचं प्लॉट टाकले समाधानासाठी, त्यांना कुठलं पोझिशन दिलं नाही, त्याला बांधकामासाठी कुठला निधी दिला नाही आणि कसल्याच प्रकारचं पुनर्वसन केलं नाही, अर्धवट पुनर्वसन केले। या मागणीची घेऊन शासनाने गायरान जमिनीवर प्लॉट देऊन पुनर्वसन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। तब्बल 42 वर्षानंतर 2025 मध्ये अतिवृष्टी झाली आणि येथील नागरिकांना 1983च्या अतिवृष्टीची आठवण झाली। 1983 नंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा तसाच मन्याड नदीला पूर आला आणि कवटा हे गाव पाण्याखाली गेले। घरामध्ये 8 ते 9 फूट पाणी शिरल्याने गावकऱ्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आणि गावकऱ्यांना 1983च्या महापुराची आठवण झाली। शासनाच्या वतीने पुनर्वसनासाठी जी जागा दिली होती त्या जागेचा शोध घेणे चालू झाले। गेल्या 83ला महापूर आला होता गावामध्ये, त्यावेळेस शासनाने गावकऱ्यांनी ज्यावेळेस मागणी केली होती 83ला आम्हाला बाबा स्थलांतर करा, प्लॉट वाटप करा, त्या मागणीनुसार 84, 85, 86 या कालावधीमध्ये प्लॉट धारकांना प्लॉट दिलेले आहेत। शासनानं प्लॉट दिलेले आहेत, पण कुठल्याही प्लॉट धारकाला ते प्लॉट उपलब्ध करून दिले नाहीत, म्हणजे प्लॉटिंग पाळलेले आहेत। आमची एकच मागणी आहे, लेआउट प्रमाणे ते प्लॉट प्रत्येक प्लॉट धारकाला दाखवून देण्यात यावे। वारसाप्रमाणे त्याच्या घरात जेही कुटुंब वारसाप्रमाणे त्याच्या वारसादारांना दाखवून देण्यात यावे आणि उर्वरित आणि ग्रामपंचायतला नंबर 8 ला लावण्यासाठी त्याचे आदेश काढावे ग्रामपंचायत। आमची प्रमुख 3 मागण्या आहेत। 1983 मध्ये तुम्हाला प्लॉटिंग दिली होती, परंतु इतके वर्ष झाले तुम्ही त्याचा काही पाठपुरावा केला साहेब? त्याचं पाठपुरावा करण्यासाठी म्हणजे पुढाकार जनतेनं घेतलेलं होतं। बार तहसीलला गेले, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले आमच्याकडे बरेच जणांकडे आहेत। आमचे प्रकाश नन्नुरे म्हणून आहेत, त्यांच्याकडे कलेक्टर ऑफिसला दिलेले आता ओशी सुद्धा आहे साहेब, पण तिथं कोणी उपलब्ध नाही असं त्याने बार सांगण्यात आलं। जागा उपलब्ध आहे म्हणजे लेआउट उपलब्ध नाही, त्याच्यामुळे प्रशासन याच्यात कमी पडलेलं आहे साहेब दाखवून देण्यात। आता मात्र त्या जागेचा कोणताच ठाव ठिकाणा लागत नाही। प्लॉट देण्याच्या संदर्भात नागरिकांची यादीही प्रकाशित करण्यात आली होती, परंतु अद्यापही त्यांना प्लॉटचे लेआउट करून देण्यात आले नाही। गेल्या 4-5 वर्षापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आता नागरिक फारच वैतागले असून आता त्यांना खरी पुनर्वसनाची गरज आहे। सर, जवळपास आम्ही 2 महिन्यापासून सतत प्रशासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा करून देखील प्रशासनानं आमच्या या लेआउटच्या संदर्भामध्ये प्लॉटिंग धारकाच्या संदर्भामध्ये कुठलेच प्रशासनानं अद्याप निर्णय घेतला नसल्यामुळे आम्हाला कवटा तालुका कंधार येथे साखळी उपोषण करावयाची पाळी आलेली आहे। आणि जवळपास 1983ला पुनर्वसन झालेलं आहे कवट्याचं सकल भागाचं। जवळपास 510 प्लॉट धारकांना प्लॉट दिलेले आहेत, पण दिल्यानंतर त्याला लेआउट करून त्यांना बसवण्यासाठी त्यांना पावती वगैरे कुठलंच दिली नाही आणि त्यांना समक्ष त्याला प्लॉट दाखवून दिलं नाही। त्यामुळे जवळपास आम्ही सतत पाठपुरावा करून देखील आतापर्यंत अद्याप प्रशासनानं आम्हाला कुठल्याच पद्धतीचं लेआउट व यादी हे उपलब्ध करून दिली नाही। त्या अनुषंगानं आम्ही जवळपास काल दिनांक 23/9/2025 रोजीपासून कालपासून आज आम्ही साखळी उपोषणाला बसलो आहोत। प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। काम आमचं शुल्क आहे। गेल्या सप्टेंबर-ऑगस्ट मध्ये मोठा महापूर येऊन अनेक इथली बरेचसे सकल भागातले जनता वर पुनर्वसन आहे वर शाळेवर जनता हायस्कूल येथे जवळपास 75% गाव इथून स्थलांतर झालं होतं। स्थलांतर झाल्यानंतर सुद्धा या प्रशासनाला एवढं मोठं अतिवृष्टी होऊन देखील ह्या प्रशासनानं आमच्याकडे या दुर्लक्ष केल्यामुळं आम्ही ह्या वेळोवेळी कागदपत्र देऊन सुद्धा आम्हाला न्याय न मिळाल्यामुळं आम्ही इथे साखळी उपोषणाला बसलो आहोत। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, आमचे जे लेआउट प्लॉटिंगवर आमच्या लाभधारकांना प्लॉट मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाच्या ठिकाणाहून आम्ही उतरणार नाही। शासनाने दिलेल्या जागेचे
प्लॉट हे लाभार्थ्यांना देऊन त्यांचे लेआउट करून द्यावे या मागणीसाठी लाभार्थी हे 3-4 दिवसापासून साखळी उपोषणला बसले आहेत. आम्हाला ताबा मिळालाच पाहिजे. आमच्या लेआउट देऊन आम्हाला प्लॉटाचा ताबा मिळालाच पाहिजे. आम्ही आज कवठा येथे पुनर्वसनच्या जे 83 मध्ये पुनर्वसन झालंय कवठ्याला, ते पुनर्वसनचे कोणत्याही लाभधारकाला हे कुणाचा प्लॉट आहे असं दाखवून दिलं नाही. प्रशासनाकडे आम्ही तहसीलदार साहेबांकडे 8/9/2025 ला एक अर्ज केला होतो की आम्हाला आमचे प्लॉट कुठे आहे ते दाखवून द्या, कारण गावामध्ये पूर आलेला आहे. आणि 8/9/2025 ला अर्ज दिल्याच्या नंतर आम्ही 17 तारखेपर्यंत त्यांना तारीख दिली होती की तोपर्यंत आम्हाला द्या म्हणून. पण प्रशासनानं आमच्या अर्जाचा काही विचार न करता आम्हाला काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही नंतर परत 19 तारखेला पण एक अर्ज दिलो की तुम्ही जर आम्हाला प्लॉट नाही दिलं तर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत म्हणून. पण तरी पण प्रशासनानं आमच्या आतापर्यंत कुठलीच दखल घेतली नाही. जर प्रशासनानं जर आम्ही सुरुवातीला 8 तारखेला जेव्हा अर्ज दिलो तेव्हा जर त्यांनी आमचं जर अर्जाची जर चौकशी करून आम्हाला प्लॉट जर दिले असते तर आज आम्हाला साखळी उपोषण करण्याची गरज भासली नसती. 42 वर्षे झाली तरी शासनाने लाभार्थ्यांच्या नावावर का प्लॉट करून दिली नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत लोकांचा उद्ध्वस्त झालेला संसार पाहून शासनाला आता तरी जाग येईल का हा खरा प्रश्न आहे. जागा पुनर्वसनासाठी जागा देऊनही शासकीय स्तरावर कोणतेच पुरावे उपलब्ध नसल्याने लाभार्थी मात्र आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत प्लॉटचे लेआउट करून देणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालूच राहणार. वेळ पडल्यास आमरण उपोषण करणार असल्याचाही इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. आम्हाला ताबा मिळालाच पाहिजे. आमच्या लेआउट देऊन आम्हाला प्लॉटाचा ताबा मिळालाच पाहिजे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.